नमस्कार. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. दरवेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींबद्दल मी बोलत असतो. यावेळी अशीच एक सेलिब्रिटी आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सम्राट तावडे. डॉक्टर, तुमचं स्वागत. डॉक्टरांची ओळख करायची म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं ते काम करत आहेत आणि त्यांना आज इथं आमंत्रित करण्याचं काम म्हणजे त्याला एक खूप वेगळं निमित्त आहे. कला क्षेत्रात आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपला चेहरा खूप महत्त्वाचा लागतो. आपला चेहरा चांगला असेल तर आपली छाप पडू शकते. त्यामुळे चेहऱ्याच्या रिलेटेड आपण आज डॉक्टरांशी बोलणार आहोत आणि डॉक्टर हे चेहऱ्यातले मास्टर आहेत. तर डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत तारांगणमध्ये येण्यासाठी. तर तुम्ही खूप मोठमोठं काम केलं आहे. तुम्ही लंडनला किंवा इंग्लंडमध्ये जाऊन तुम्ही शिकून आला आहेत. तर चेहऱ्याच्या रिलेटेड आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत या क्षेत्रातल्या कलाकारांना आणि सर्वसामान्यांना. तर आपण सुरुवात कशी कराल? वेल, फर्स्ट ऑफ ऑल मी मंदारजींना धन्यवाद देण्याचा इच्छुक आहे. थँक्यू मंदारजी फॉर इंट्रोड्युसिंग मी टू द पब्लिक. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं जस्ट एक मोर टेक्निकल टर्म्समध्ये जर सांगायला गेलं तर मी बेसिकली चेहऱ्याचा सर्जन आहे. आम्ही फेशिओ मॅक्झिलरी सर्जन म्हणतो. काय काय लोकांना हे प्रोनाऊन्स पण करता येत नाही. तर रिलेटिव्हली एक जर अशी नवीन फील्ड आहे कम्पेअर टू डिफरंट सर्जिकल ह्याच्यामध्ये. पण डिफरंट सर्जिकल फील्ड्समध्ये जर अशी नवीन फील्ड असूनही बरंच काम आम्ही चेहऱ्याच्या रिलेटेड करतो. तर आणि आमची जी ट्रीटमेंट मोडॅलिटी असते ते म्हणजे फेशियल रिकन्स्ट्रक्शन असेल, ट्रॉमा असेल, ट्रॉमा म्हणजे कोणाचे ॲक्सिडेंट झाले असतील, ओरल कॅन्सर असेल त्याचं रिकन्स्ट्रक्शन असेल, चेहरा अगोदरसारखा जर बनवायचा झाला, हे सर्व कामं आम्ही करतो. आणि आमचं पॉईंट ऑफ इंटरेस्ट माझा जो आहे हे फेशियल एस्थेटिक सर्जरी किंवा फेशियल कॉस्मेटिक सर्जरी ज्याला म्हणतो त्याच्यातले. म्हणजे फेसवरती काही स्कार्स, ब्लेमिशेस वगैरे जे असतात त्यांची ट्रीटमेंट करणं, किंवा कोणाला ॲक्ने स्कारिंग असतं, काही काहींना फेसलिफ्ट करायचे असेल, बुटॉक्स, फिलर्स, हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीज, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं जास्त आवड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. ओके, बरं. आता कमिंग बॅक टू दी पॉईंट, आमचं जे कलाक्षेत्र आहे त्याच्यात खूप कलाकार वेगवेगळ्या वयोगटातले काम करतायत. ते अहोरात्र काम करत असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत लागती. कारण शेवटी तुम्हाला कल्पना आहे, छोटा स्क्रीन किंवा मोठा स्क्रीन, तुमचा चेहरा महत्त्वाचा आहे. ॲब्सोल्युटली. तुमचा चेहरा बोलका असेल तर प्रेक्षक तुमच्याशी कनेक्ट होतात आणि ते तुमचे फॅन होतात. ॲब्सोल्युटली. तर मुळात ह्या सेलिब्रिटींनी चेहऱ्याची काळजी कशी राखायला हवी, किंवा तुमच्याकडे अशा काही प्रॉब्लेम घेऊन लोक येत असतील तर त्या दृष्टीने काय सांगाल, चेहरा कसा चांगला ठेवायला हवा? मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही जे मंदारजीने ॲक्च्युली आम्हाला आता तो खूपच चांगला प्रश्न विचारला. बिकॉज आता लाईफस्टाईल बऱ्यापैकी चेंज झालेली आहे. एक्स्पेशली हे कला क्षेत्रात जेव्हा ॲक्टिंग आणि ह्या सगळ्या फील्डमधली जे शो बिझनेस रिलेटेड फील्ड ज्याला म्हणतो, ह्याच्यामध्ये कधी कधी झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ ही वरती खालती झालेली असते. म्हणजे त्यांना कधी ताळतंत्र राहत नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी जे बेसिक गोष्टींनी जेव्हा मी चालू करतो की ट्राय ॲज मच ॲज पॉसिबल, जे किती आपल्याला होऊ शकतं तेवढं तुम्ही टाईममध्ये सगळं बसवण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लवकर उठणे, लवकर झोपणे. बरोबर. मे ऑर मे नॉट बी प्रॅक्टिकली पॉसिबल, हे प्रत्येकाचा तो इश्यू आहे त्याच्यामध्ये. तर ती गोष्टी वगळता आपण नेहमी तुमचा मेकअप झाला, काही झाल्यानंतर चांगलं फेस वॉश घेऊन फेस वॉश करावे. मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. थोड्या वेळाने केला तर अजूनही उत्तम. कधी कधी लॉंग टाईमसाठी तुमच्या तोंडावरती मेकअप असेल किंवा काही असेल, कारण का 80 to 90% ऑफ द प्रॉब्लेम्स जे मेकअपमध्ये केमिकल्स वापरले जातात ते सगळे आर्टिफिशियल केमिकल्स असतात. आणि त्याच्यामुळे बरेच वेळेला तोंडावरती ब्लेमिशेस किंवा बरेच लोकांची स्किन खूप खराब झाली असते. आणि हे आपण बघतो बरेच स्टार्सना वगैरे विदाऊट मेकअप वगैरे तर आपल्याला ओळखता पण येणार नाही, अशातली त्यांची परिस्थिती असते. हो, हे सगळे आहे. सेकंड थिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट जर तुम्ही उन्हात जात असाल, कधी बाहेर जात असाल तर नेहमी सनस्क्रीन लावावी. सनस्क्रीन लावण्याची पद्धत कशी आहे की तुम्ही 15 मिनिटं अगोदर, घराच्या बाहेर निघण्याच्या 15 मिनिटं अगोदर तोंडावरती सनस्क्रीन लावा. ठीक आहे. आणि मग निघा. आणि सनस्क्रीन एकदा लावली तर बस होत नाही, कारण का आपल्या इथे सूर्यनारायणाचा खूप मोठा प्रभाव असल्यामुळे आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम आपली समर और ट्रॉपिकल क्लायमेट असल्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन हे दिवसातून 2 किंवा 3 वेळा लावणं गरजेचं आहे. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मोबाईल आणि LED किंवा टीव्हीचे रेडिएशन मधून पण आपल्याला टॅनिंगचा इफेक्ट होतो आपल्या त्वचेवरती. तर त्यावेळेला ही सनस्क्रीन लावणं ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. ठीक आहे.
हे एक बेसिक झालं. आणि मग कधी कधी वन्स इन अ वाईल तुम्ही फेशियल स्टीम्स घेणं, फेसवरती तुम्ही स्क्रब लावणं, किंवा कधी आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द स्किन विच इज प्रेझेंट और कुठला प्रॉब्लेम असेल त्यानुसार एक स्पेसिफिक ट्रीटमेंट असेल. लाईक प्लेटलेट विच प्लाझ्माची ट्रीटमेंट मी त्याला डिस्क्राईब करीन काही वेळा. त्याच्याबद्दल ऍसिड पिल्स असतात, जे म्हणजे कोणाला ॲक्ने असतील, ॲक्ने म्हणजे दाणे दाणे आलेले असतील तोंडावरती वगैरे, पुरळ आलेला असेल, त्याच्यासाठी ही ॲक्ने ट्रीटमेंट अवेलेबल आहे. केमिकल पिल्स आहेत, लेझर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ठीक आहे, हे सगळ्या स्पेसिफिक ट्रीटमेंट्स आपल्या झाल्यात, ते आपण सविस्तर पुढच्या सगळ्याच्यामध्ये आपण बघूया त्याच्याबद्दल. बरोबर डॉक्टर, तुम्ही चेहरा कसा चांगला ठेवावा याच्या खूप चांगल्या टिप्स दिल्या. पण मला किंवा इतरांच्याही मनात प्रश्न असा आहे की आपण त्वचा चांगली ठेवताना आपल्या आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं का, किंवा आहाराचा आणि त्वचेचा काही संबंध असतो का, ह्याच्याबद्दलही सांगा. ॲब्सोल्युटली अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी पर्टिनंट क्वेश्चन. म्हणजे आजकालच्या लाईफस्टाईलसाठी हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि ह्याचं आन्सरही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आजकाल आपलं डाएट ही बरंच चेंज झालेलं आहे. अगोदरच्या वेळेला जेव्हा आपण टाइम टू टाइम जेवायचो, टाइम टू टाइम आहार घ्यायचो, बरोबर सिजनल आहार घ्यायचो, लोकल आहार घ्यायचो, ह्याचा आपल्या त्वचेवर आणि आपल्या तब्येतीवर इन जनरल खूप फरक पडायचा किंवा हे खूप ॲडव्हान्टेजेस असायचं आपल्यासाठी. आजकाल काय झालंय की वेळोवेळी जेवण होतंय, बरेच लोकांना अजीर्ण होतं. आता त्याचा डायरेक्ट लिंक आपल्याला अजून मिळालेला नाहीये, पण तुम्ही जरासं आपल्या एन्शंट किंवा शास्त्रानुसार किंवा आयुर्वेदिक सायन्सनुसार विचार केला तर तुम्ही जसं अन्न ग्रहण कराल तशी तुमची त्वचा, तशी तुमची बॉडी, तशी तुमचे शरीर ह्याची रचना तयार होत असते. बरोबर, ठीक आहे. आता बरेच लोकांना चायनीज खाण्याची खूप आवड आहे. मी तर म्हणतो चायनीज खावे वन्स इन अ वाईल, लाईक वन्स इन अ मंथ वगैरे. कारण का, त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट असतं, त्याच्यामध्ये जे कलरिंग एजंट्स ॲड करतात, द काइंड ऑफ ऑइल जे वापरतात वगैरे, पाम ऑइल वापरतात, कारण का दे हॅव टू रिड्यूस द प्राइस, त्यांच्या डिशेसची प्राइस कमी करण्यासाठी. मग कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज करतात क्वालिटीमध्ये. बरोबर. आणि व्हॉट हॅपन्स इज वी सीन की बरेच लोकांचे ऑइली सिक्रिशन्स फेसवरती वगैरे वाढण्याची शक्यता असते ह्याच्यावरती वगैरे. सिमिलरली बरेच लोकांचं आम्ही बघितलेलं आहे की ऑफकोर्स डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि ह्या गोष्टी तर वेगळ्या आहेतच, ते पण ॲडिशनल फॅक्टर्स असतात. कारण का इफ यू सी इफ पेशंट इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज बिकॉज ऑफ सम बॅड हेल्थ हॅबिट्स ऑफ फूड हॅबिट्स, त्यांच्यावरती काळे पिगमेंटेशन्स फेसवरती येतात. हे बरेच लोकांना माहिती नाही आहे, पण दिस इज ऑल्सो कॉमनली सीन. हे खूपच कॉमनली सीन आहे. तोंडात पण त्यांच्या अल्सरेशन्स किंवा लायकन प्लॅनेस यांची कंडिशन असते आणि फेसवरती पिगमेंटेशन असतं. सो आय ऑलवेज टेल पीपल इज लॉट्स ऑफ फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेरियन खा, नॉनव्हेज खा, हॅव अ बॅलन्स डाएट. शक्यतो तुमचं जेवण 7च्या अगोदर संपलं पाहिजे, आयडियली स्पीकिंग, संध्याकाळचं. ठीक आहे, हे आपले ओल्ड पद्धती आहेत, त्यांना जर आपण अनुसरून राहिलो तर आपली हेल्थ, त्वचा ही अत्यंत सुंदर राहील किंवा आम्हाला जास्त त्यामध्ये इंटरफेअर करण्याची गरज पडणार नाही. ओके. आणि डॉक्टर, आपल्या ह्या तारांगण चॅनलचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो युवा आहे, तो खूप चांगला प्रेक्षक वर्ग आहे. तर तुम्ही आत्ताच्या ज्या टिप्स दिल्या त्या आमच्या इंडस्ट्रीच्या लोकांसाठी दिल्या, पण आपला चॅनलचा प्रेक्षक वर्गही हे सगळं बघतोय. त्यांना सुद्धा तुम्ही काय टिप्स द्याल? सर्वसामान्य घरातल्या मुला मुलींनी काय करायला हवं, किंवा मिडल एजच्या लोकांनी सुद्धा आपला चेहरा, कारण तुम्हालाही कल्पना आहे प्रत्येक जण आता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहतो, प्रत्येकाला चांगलं दिसावं, आपण चांगलं प्रेझेंटेबल राहावं असं आवडतं. त्या दृष्टीने काय सांगा? हो, आता खूपच चांगला प्रश्न आणि व्हेरी ॲप्ट क्वेश्चन ज्याला म्हणतो. कसं आहे की आपल्याला जसंच आय विल रिपीट द सेम थिंग्स, म्हणजे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे की टायमावरती झोपणं, टायमावरती उठणं, टाइम टू टाइम जेवणं, शक्यतो घरचं जेवण जेवणे, हे खूप इम्पॉर्टंट, हे खूप प्रिव्हेंटिव्हसाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त वन्स इन अ वाईल जर तुम्हाला स्वतःच्या त्वचेची आणि ह्याची असेल तर आमच्यासारखे डॉक्टर्स असतात, त्यांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. काय काय लोकांना ब्लेमिशेस असतात तोंडावरती, काय काय लोकांना ॲक्ने असतात, बरेच लोकांचे. आणि खूपच इम्पॉर्टंट आहे एक्स्पेशली युवा वर्गांसाठी, जेव्हा तुमचे टीनेज इयर्स येऊन तुम्ही ॲडोलेसन्स आणि एडल्ट एजमध्ये जाता, म्हणजे हा अप्रॉक्सिमेटली 13-14 पासून 20-21 पासून स्किनवरती ॲक्ने खूप वाढायला चालू होतो. कारण का तुमची ग्रोथ असते, हॉर्मोनल ग्रोथ असते, प्लस तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम स्किनवरचे चेंज होत असतात, प्लस एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत आपले, ते पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज तुम्हाला जर ॲक्ने आलं असेल तर तोंडावरती ॲक्नेला तुम्ही कधीही फोडू नये.
ओके, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की द ॲक्ने स्प्रेड्स टू दी ॲडजस्टंट एरिया. म्हणून बरेच वेळेला आमच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटमध्ये आम्ही बघितलं आहे की ॲक्ने स्कारिंग होत असतं खूप वेळेला आणि ते पूर्ण त्यांच्या गालावरती दोन्ही साईडला असतं आणि त्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे. बट जसं म्हणतात प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन एनी क्युअर. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे मला ट्रीटमेंट खरंच आवडते म्हणजे बाकीच्या केमिकल्स आणि ह्याच्यापेक्षा मी प्लेटलेट रिच प्लाझ्मा ट्रीटमेंट बरेच लोकांना मिळतो. एक्स्पेशली तुम्ही मिडल एज लोकांचं म्हणालात त्यांनी जराशी अँटी रिंकलिंग ट्रीटमेंट होते म्हणजे लेझर आणि प्लेटलेट रिच प्लाझ्माची जर आपण ट्रीटमेंट कंबाईन केली आणि ते प्लेटलेट रिच प्लाझ्माला आपण कंबाईन करून फेसवरती लावलं तर स्किन टाईटनिंग, फेस टाईटनिंग, जी लुझनिंग ऑफ द स्किन होते ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बऱ्यापैकी मात पाहू शकतो. ह्याच्या ॲडव्हान्स लेवलवरती आहे जे बुटॉक्स फिलर्स वगैरे आपण त्याचा विचार करू शकतो किंवा फेसलिफ्टचा विचार करू शकतो, थ्रेडलिफ्टचा विचार करू शकतो. हे आपण ह्याच्याबद्दल पुढच्या क्वेश्चनमध्ये किंवा ह्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलू. आणखीन एक डॉक्टर प्रेक्षकांच्या मनात शंका किंवा प्रश्न असतात. तुम्ही आता खूप चांगली ह्या सगळ्या पद्धती सांगितल्या पण अनेकांना वाटत असतं की हे खूप काहीतरी हायफाय असेल, ह्याची कॉस्ट खूप असेल, हे आपल्याला परवडेल का नाही. त्यामुळे अनेक जण इच्छा असून डॉक्टरांकडे जातच नाहीत आणि ते घरच्या घरीच काही ना काहीतरी स्वतःवर ट्रीटमेंट करतात किंवा करतच नाहीत. तेव्हा तुम्ही साधारण अंदाज द्याल का की हे लोकांना, सर्वसामान्यांना अफोर्डेबल आहे का हा सगळा खर्च? ॲब्सोल्युटली. सर्वातला मोठा प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्ही जो विचारलात की कॉस्टिंग, आणि कारण का आजकालच्या महागाईत कोरोनाच्या काळात सर्वांचे इन्कम सगळ्यांचं डाऊन झालेलं आहे वगैरे, अँड आय कम्प्लिटली अंडरस्टँड दिस. बट नंबर वन की यूट्यूबवरती व्हिडिओज बघून सेल्फ हेल्प करून स्वतःच्या स्किनला बरेच पेशंट आमच्याकडे येतात जे स्वतःच्या स्किनला डॅमेज करून येतात. बरोबर. सो माय नंबर वन थिंग इज जर तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल किंवा माहिती नसेल किंवा कोणाच्या नुसतं सांगण्यावरनं गोष्टी करू नये. म्हणजे इफ यू कॅनॉट ट्रीट युअर सेल्फ ॲटलीस्ट डोंट डू हार्म टू युअर सेल्फ. नंबर वन प्रश्न. ठीक आहे. राहिली गोष्ट काय असतं की जेव्हा आम्ही एक कॉस्ट आणि ह्याचं ज्याला बेनिफिट रेशिओ ज्याला म्हणतो ह्याचं एक बॅलन्स साधणं हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर कसं आहे, मी तुम्हाला प्लेटलेट रिच प्लाझ्मा बद्दल का म्हणतो, मी दरवेळेला तुम्हाला सांगतो की प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे काय. म्हणजे कसं की आम्ही जे ब्लड कॉम्पोनंट तुमचंच ब्लड घेणार त्याला आम्ही प्रोसेस करतो तुमच्या समोर, वी एक्स्ट्रॅक्ट आउट द ग्रोथ फॅक्टर्स आणि ते तुमच्या फेसवरती इंजेक्ट करतो. ह्याच्यामुळे फायदा काय होतो, बट इट हॅज टू बी प्रोफेशनली डन. बरोबर. ह्याचा फायदा काय होतो की बाहेरच्या गोष्टींची जी कॉस्ट किंवा केमिकल्सची कॉस्ट येत नाही. त्याच्यामुळे प्लेटलेट रिच प्लाझ्माची ट्रीटमेंट आणि मायक्रोडर्मा नीलिंग म्हणजे बेसिकली तुमच्या स्किनला रिसीव्ह करण्यासाठी आम्ही जी ट्रीटमेंट करतो आणि ही रिलेटिव्हली मिडल इन्कम ग्रुप आणि लोअर मिडल इन्कम ग्रुप लोकांनाही परवडण्यासारखी आहे. ॲब्सोल्युटली त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटीज वगैरे असतात, तो एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतो. बट आय ऑलवेज स्टे दॅट इफ यू स्टार्ट यंग आणि जर तुम्ही प्रिव्हेन्शन आणि ह्या गोष्टीवरती अगोदरपासून लक्ष दिला तर बट नॅचरली ऑन अ लॉंग टर्म बेसिस यू एंड अप सेव्हिंग मनी. ओके. बरं. आणि स्वतःच्या शरीरासाठी किंवा स्वतःच्या आयुष्यासाठी एवढा खर्च आपण करायला हवा. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण नको त्या गोष्टीवरती खर्च जास्त करतो. बरोबर. आपण जर आपलं बजेट लिहून बघितलं ह्याचं महिनाभराचं तर आय थिंक 30 to 40% ऑफ त्याचं वेस्टेजच असतं दरवेळेला. दॅट मनी कॅन बी सेव्ड ऑन अवर सेल्फ. ट्रीटमेंट करायची असेल नको करू, पण ॲटलीस्ट हॅव गुड फूड, गुड डाएट, मेंटेन गुड हेल्थ. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जसं आपण BP चेक करतो रेग्युलर 1-1.5-2 वर्षांनी, शुगर चेक करतो, तसं त्वचेची काळजी घेण्यासाठी सुद्धा असं काही पॅरामीटर्स आहे का, किंवा ते आपण किती काळाने बघायला हवेत आपली त्वचा चांगली आहे का? सी मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट जे मी सांगतो की आता हे जे प्रश्न आले हे मोर स्किन रिलेटेड प्रश्न आले, पण ह्याच्यामध्ये सर्वातली इम्पॉर्टंट जी गोष्टी असते की ती ओव्हरऑल तुमच्या फेस रिलेटेड गोष्टी. आता सपोज कोणाला काही कन्सर्न्स असतात, आता काही प्रोफेशन असतात वे कोणाला हेअर ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे, सो डोंट वेट टिल द लास्ट मोमेंट. ओके. लवकरात लवकर तुम्हाला वाटतं की तुमचा हेअर लॉस होतोय, लवकरात लवकर PRP त्याच्यावरती पण युजफुल असते. त्याच्यावर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज आहे, डॉक्टरांनी तुम्हाला त्यांची ट्रीटमेंट मोडॅलिटी सांगण्याची गरज आहे. सो बेसिकली ह्या ज्या प्रोसिजर्स असतात ना, बरेच वेळेला आपण एक्स्पेशली इंडियन्सची एक वाईट सवय आहे की वी वेट फॉर द लास्ट मुवमेंट. बरोबर.
सो माय सजेशन इज एव्हरी 6 months to 1 year ॲटलिस्ट तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जावे, विचारावे की तुम्हाला सर मला हा प्रॉब्लेम आहे किंवा डॉक्टर आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, आम्ही काय करावं ह्याच्यावरती. ठीक आहे. आता युजली हे जे एस्थेटिक ट्रीटमेंट्स जे असतात ना हे नीड ओरिएंटेड असतात, कधी कधी मस्ट हॅव्स नसतात. जसं मी सांगितलं की मी ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन आणि हे सगळ्या करतो, जे मोठ्या सर्जरीज आम्ही करतो, हे कसे असतात की हे ॲब्सोल्युटली जरूरत असते किंवा लोकांना ॲब्सोल्युटली गरज आहे त्या गोष्टीची, आता मला हे करायलाच पाहिजे. बरोबर. देन अनफॉर्च्युनेटली नायदर द डॉक्टर नायदर द पेशंट हॅज अ चॉईस. ओके. हे जे नीड बेस असतात किंवा मला जर काहीतरी चांगलं वेगळं दिसायचं आहे, प्रोफेशन रिलेटेड गोष्टी वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, लाईक रिंकलिंग आहे, आता जे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत तर कन्सर्न अबाउट की मी जरा जास्त वयस्कर वाटायला लागली किंवा लागलो आहे, तर आय सजेस्ट दॅट till the time you wait till don't wait till 60s. You start your treatment at 45-50. Okay. जरा ट्रीटमेंट तुम्ही करत राहिलात तर your youth is maintained for a longer time. ओके. कळलं की नाही? ओके. डॉक्टर, आज आपला ही जी मुलाखत आहे ती आपण जे मूलभूत प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनातले त्याच्याबद्दल आपण बोललो. आपण ह्याच्या पुढे नंतर आणखी काही डिटेलमध्ये जाऊ, पण ह्याच्या व्यतिरिक्तही आपण जी आता चर्चा केली त्याच्यातून काही सार आपल्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? एक म्हणजे जसं मी अगेन आय रिपीट माय सेल्फ की मेंटेनिंग युअर हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. विजिट युअर डॉक्टर्स रेग्युलरली, खूप इम्पॉर्टंट आहे. एक प्रिव्हेन्शन कारण पण आहे आणि ट्रीटमेंट मोडॅलिटी पण आहे. बरोबर. आपला हा व्ह्यू पॉइंट अनफॉर्च्युनेटली आपण ट्रीटमेंट पर्यंत ओरिएंटेड आहे. तोपर्यंत अंगाला त्रास होत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही. ते शक्यतो करू नये. बरेच ट्रीटमेंट जे असतात किंवा बरेचसे ट्रीटमेंट आपण प्रिव्हेन्शन स्टेजमध्येच थांबवू शकतो. सो विजिट युअर डॉक्टर रेग्युलरली. कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर रेग्युलरली. इफ इन एनी डाऊट डोंट वेट फॉर सम ओपिनियन्स किंवा तुम्ही नेबरकडनं विचारा, ह्याला विचारा, तसं करू नका. प्रोफेशनल हेल्प इज ऑलवेज अवेलेबल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो ह्याच्याकडे वगैरे. आम्ही ओरल कॅन्सरची सर्जरी वगैरे करतो. माझे प्राईम इंटरेस्ट आहे ओरल कॅन्सर सर्जरीज वगैरे आहे. आता ओरल कॅन्सरमध्ये बरेच वेळेला आम्ही बघतो जर हा पेशंट जर पहिल्या स्टेजला आमच्याकडे आला तर त्याचं प्रोग्नोसिस हे खूपच चांगलं आहे. त्याचं आयुष्य आम्ही 15, 20, 25 वर्षांपासून वाढवू शकतो, पेशंटला वाचवू शकतो. पण बरेच वेळेला आमच्याकडे येतं की पेशंट बरेच ठिकाणी भटकून आलेला आहे, त्याला कोणी बरोबर ऍडवाइस दिलेली नाहीये आणि कम्स ॲट अ व्हेरी लेट स्टेज की तिकडे आमच्या हातात ट्रीटमेंटमध्ये जास्त गोष्टी राहत नाहीत. त्यामुळे वेळेत येणं ऍब्सोल्युटली गरजेचं आहे वगैरे. डॉक्टर, तुम्ही आता त्वचेच्या काळजी संदर्भात खूप चांगली माहिती दिली, पण मला अजून एक उत्सुकता आहे की ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आणखी बरंच काही करताय, तर त्याच्याबद्दलही थोडीशी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ॲब्सोल्युटली. कसं आहे मंदारजी की माझा जो प्राईम इंटरेस्ट आहे फेशियल एस्थेटिक्स आणि कॉस्मेटिक आहेच, तर पण त्याच्या व्यतिरिक्त जे माझं ट्रेनिंग आहे ते ट्रॉमा म्हणजे कोणाचे ॲक्सिडेंट्स होणं, त्याच्यामुळे फेसचे बोन्स वगैरे, त्याने तोंडाचे बोन्स वगैरे जे तुटतात त्यांना जुळवणं, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करणं आणि त्यांना जर नीट जोडलं नसेल तर 1-1.5 वर्षांनी परत त्याला तोडून परत बरोबर कसं जोडणं ही माझी एक्सपर्टीज आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही मुलं ज्यांना क्लेफ्ट लिप आणि पॅलेट म्हणजे त्यांचे लिप्स आणि त्यांचे जे टाळू असतात तोंडातले ते उघडे असतात, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करणं हे पण एक प्राईम इंटरेस्ट आहे. काय लोकांचे विद्रूप तोंड वगैरे असतात, त्याला सिंड्रोमिक बेबीज ज्याला म्हणतो, ह्यांची ट्रीटमेंट आणि सर्जरी आम्ही करतो. ओरल कॅन्सर्स, रिकन्स्ट्रक्शन्स ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्याच्या व्यतिरिक्त हेअर ट्रान्सप्लांट असेल, फेस लिफ्ट्स असतील, ह्या सगळ्या बेसिकली हेड नेक फेस ह्याला जो म्हणतो ह्याला अवलंबून आम्ही बऱ्याचशा सर्जरी करतो. हे जरासं ENT पासून जरासं वेगळं आहे, पण समवॉट रिलेटेड बरेचसे फील्ड्स आमचे ओव्हरलॅप पण करतात. सगळं आम्ही करतो. दॅट इज इन शॉर्ट जर सांगायचं झालं वगैरे तर. डॉक्टर, आणि तुम्ही कोणत्या हॉस्पिटलशी कनेक्टेड आहात ह्याची थोडी माहिती द्या. हो, मी आता तसं मी बरेच हॉस्पिटल मुंबईमध्ये वगैरे बेस्टमध्ये आहे वगैरे. तसं सांगायला गेलं तर मी SL रहेजा फोर्टिस माहीमला आहे, तिकडे धन्वंतरी दादरला आहे, मसिनो हॉस्पिटल आहे, नंतर गॅलेक्सी हॉस्पिटल वडाळा वगैरे तिथे आहे, घाटकोपर म्हणजे घाटकोपरला झायनोवा शाली वगैरे बरेच हॉस्पिटल्स वगैरे आहेत. सो कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचे, काही ॲडवाईस माझ्याकडनं पाहिजे असेल तर फील फ्री टू कॉल मी एनी टाईम. काही इश्यूज नाही आहेत.
ओके. डॉक्टर, खूप कमी वेळेत खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत आणि तारांगणचे जे कलाकार आहेत त्यांनाही ह्या माहितीचा खूप फायदा होईल किंवा तारांगणचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही ह्याचा खूप माहिती होईल आणि ह्याच्याही पुढं आपण वेगवेगळे टॉपिक घेऊन गप्पा मारूया. तर तुम्ही आज एवढी वेळ दिलात आणि तारांगणशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तारांगण आले आपल्या दारी, मनोरंजनाची किमया भारी. तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.